नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज बघा जन्माष्टमीचा फराळ त्याकरता बनवणार आहोत राजगिऱ्याच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी। तर सर्वप्रथम हे राजगिऱ्याचं पीठ घेतलंय आणि जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे हळूहळू पाणी आणि मीठ टाकून मळायला घ्यायचं। पीठ आपलं छानपैकी मळून होत आलंय। आता यामध्ये थोडंसं तेल टाकूया आणि पुन्हा एकदा मळून घेऊया। पीठ मळून झालंय आणि त्याचे आपण हे असे गोळे करून घेतलेले आहेत। आता ते लाटून त्याच्या पुऱ्या करायला घेऊया। इथे कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलंय आणि पुऱ्या तळायला घेतलेल्या आहेत। हे बघा कशा मस्त टम्म फुगतायत पुऱ्या। इथे बटाटी उकडवून घेतलेली आणि त्याची सालं काढून घेतोय आपण। आमचे डॅडी सालं काढून देत आहेत। पुऱ्या बघा आपल्या कशा मस्त टम्म फुगलेल्या आहेत। बटाटे आपण आता कापून घेऊया। आपण पुऱ्या तळलेली तीच कढई पुन्हा घेणार आहोत। त्यात थोडंसं तेल टाकलंय, जिरे टाकलंय। आता त्यात चिरलेली मिरची आणि कढीपत्ता टाकूया। मस्त तडतडू दे। त्यानंतर आपण त्यामध्ये बटाटे जे कापलेत ते टाकूया।
आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि सर्व व्यवस्थित छानपैकी मिक्स करून घेऊया. आता यावर आपण झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं छान वाफ काढून घेऊया. पुन्हा एकदा वरून खालून व्यवस्थित भाजी मिक्स करून घेऊया. ही अशा प्रकारे तयार आहे आपली उपवासाची बटाट्याची भाजी आणि राजगिऱ्याच्या पुऱ्या. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, खूप छान लागतं. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.